इचलकरंजी शहर म्हणजे मँचेस्टर नगरी म्हणून ओळख निर्माण होते. आव्हाडे घराण्यानं कुठंतरी रोजगार निर्मिती तरुणांसाठी, तुम्ही तरुण आहात, काय वाटते निर्मितीसाठी रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केलाय का हो? 100% आव्हाडे फॅमिलीनं रोजगारासाठी प्रयत्न म्हणजे 100 नाही तर 1001%. कारण की इचलकरंजी हे असं शहर आहे की पूर्ण महाराष्ट्रातून उद्योगधंद्यासाठी किंवा कामासाठी हिथं येतात. म्हणजे हिथं काहीतरी 100% उद्योग असणार आहे म्हणूनच येतात. कारण की परभणी हे ते बाकीचे विदर्भ मराठवाडा तिकडे का लोक जात नाहीत, इकडेच का ओढ आहे? कारण की हिथं 2 घास पोटाला मिळतील आणि आपल्या इथं शाश्वत विकास होणार म्हणूनच इथं इचलकरंजी या परिसरात नागरिक मोठ्या संख्येने आले आणि त्यांना काम सुद्धा मिळालं आणि त्यांचे जीवनमान उंचवण्याचं काही जे काम आहे ते फक्त आणि फक्त आव्हाडे कुटुंबियामुळे झालेलं आहे. एवढं आव्हाडे कुटुंबियाने काम केलेलं आहे, सगळं विकास कामं केलेली आहेत. मग स्थानिक आव्हाड्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्यपद कशाला पाहिजे? कामं करतातच ना. कामं हे आव्हाडे दादा असून देत, अण्णा असून देत किंवा विद्यमान आमदार असून देत, हे ह्याने ह्यांच्या पद्धतीने करतच आहेत. पण सानिका दिदीचं जी उमेदवारी आहे ती जनतेतूनच आलेली आहे की त्याने अशी लादले की उतरले आणि लादले असं काही नाही. जनतेतून उठाव झालाय की सानिकाला ही उमेदवारी मिळाली पाहिजे. कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे होती, असं काय दिसलं काय? 100 कार्यकर्त्यांनीच सांगितलेलं आहे की आम्हीच सांगितले की आम्हाला उमेदवारी तुमची पाहिजे, अजून आमच्या भागाचा आमच्या परिसराचा अजून जोरात विकास होईल म्हणून आम्ही स्वतःच उमेदवारी मागितलेली आहे.